नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक थेंबही तुपाचा वापर न करता मस्त खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका परातीमध्ये 2 कप चाळून घेतलेला मैदा घेऊयात. त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे आपल्याला पाव कप तेल घ्यायचं आहे आणि हे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही मैदा मोजून घ्याल, त्याच कपाने किंवा वाटीने पाव कप तेल मोजून घ्यायचं आहे. आता मस्त कडकडीत गरम झालेलं तेल या मैद्यामध्ये ओतूयात आणि सर्वात आधी चमच्याने मिक्स करून घेऊयात, कारण तेल खूप गरम आहे. आज आपण तुपाऐवजी तेलाचं मोहन वापरून शंकरपाळी बनवणार आहोत. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. एखाद्या वेळेस घरात जर तूप उपलब्ध नसेल, तर तेलाचं मोहन वापरून तुम्ही ही खुसखुशीत शंकरपाळी बनवू शकता. चवीला खूप अप्रतिम लागतात. आता चमच्याने तेल मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हाताने सर्व तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे बघा, पिठाची मस्त मूठ बनत आहे, म्हणजे तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मैद्यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये 1 कपाला अगदी 2 चमचे कमी पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यावर थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. शंकरपाड्यासाठी कणिक अगदी हलक्या हाताने मळायची, अगदी जोर देऊन ही कणिक मळायची नाही. इथे पहा, आपली छान घट्टसर कणिक मळून झालेली आहे. यावर आता झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटे ही कणिक छान मुरू देऊयात. आता 20 ते 25 मिनिटांनंतर ही कणिक पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि याच्या सारख्याच आकारामध्ये 3 गोळे बनवून घेऊयात. आता यामधील एक गोळा पोळपाटावर ठेवायचा आणि उरलेले 2 गोळ्यांवर झाकण ठेवायचं, म्हणजे ते गोळे सुकणार नाहीत. आता हलक्या हाताने चपातीपेक्षा थोडी जाडसर एक छोटी पोळी लाटून घेऊयात. चपाती लाटल्यानंतर त्याच्या चारही बाजू अशा दुमड मारूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. त्यानंतर हलक्या हाताने चपातीपेक्षा जाडसर याची पोळी लाटून घेऊयात. इथे छान जाडसर पोळी लाटून झालेली आहे. आता याच्या चारही बाजूच्या कडा सुरीने अशा पद्धतीने कट करून घेऊयात आणि त्यानंतर सुरीने सारख्याच अंतरावर अशा पद्धतीने कट मारून घेऊयात आणि आवडीच्या आकारामध्ये शंकरपाळी कापून घेऊयात. इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कापून घेत आहे. शंकरपाळी कापून झाल्यावर ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर राहिलेल्या 2 गोळ्यांचे पण अशाच पद्धतीने शंकरपाळी बनवून घेऊयात. इथे मी शंकरपाळी बनवून घेतली आहेत. आता ती तळून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघूयात. तुम्ही बघू शकता तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण बनवून घेतलेल्यापैकी अगदी थोडी शंकरपाळी या गरम तेलामध्ये टाकूयात आणि लो फ्लेमवर छान खरपूस रंगावर शंकरपाळी तळून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही आहे. शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यावर अगदी 20-30 सेकंदांनी झाराने शंकरपाळी अशी उलटसुलट करूयात.
तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना छान खरपूस रंग आलेला आहे. ही शंकरपाळी आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. शंकरपाळी तेलामध्येच अगदीच लालसर नाही करायची. कारण शंकरपाळी बाहेर काढल्यावर सुद्धा आतमध्ये त्याची कुकिंग प्रोसिजर सुरूच असते. त्यामुळे अगदी थोडी लालसर झाली की शंकरपाळी बाहेर काढून घ्यायची. आता राहिलेली शंकरपाळी सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात. मी एक शंकरपाळी तुम्हाला फोडून दाखवते. मस्त खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता अगदी बाजारात जशी खुसखुशीत शंकरपाळी मिळतात, त्याच पद्धतीची खुसखुशीत शंकरपाळी आज आपण घरी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा अशी शंकरपाळी बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.